मी आता के.डी. चौधरी पाटील इंग्लिश मिडियम स्कूल जे राजगुरुनगरपासून रेतवडीच्या रस्त्यावरती म्हणजे रेतवडीच्या गावाच्या जवळ आहे आणि याचे जे संस्थापक आहेत हे आमचे लहानपणापासूनचे मित्र आहेत. मला थोडेफार ज्युनियर असतील, मला आहेत ज्युनियर एक वर्ष. पण खूप आमची अशी शालेय जीवनापासूनची मैत्री आहे. आणि सांगायचं वैशिष्ट्य असं की या चौधरी पाटील कुटुंबातील 3-4 मंडळी, मग रावसाहेब असेल, बापूसाहेब असेल, नंतर रवी पाटील, मला वाटतं प्रकाशराव आमचे, ही सगळी मंडळी आम्ही महसूल भवनला राहत होतो. महसूल भवन हे आपल्याला सांगतो की आमच्या या तालुक्यामधून जे काही विद्यार्थी म्हणजे आमच्या पश्चिम भागातील असतील किंवा पूर्व भागातील असतील, जवळपास तालुक्यातले काही विद्यार्थी म्हणजे 12 खोल्या होत्या, जिथं आता प्रांत ऑफिस आहे त्या प्रांत ऑफिसच्या खाली महसूल भवन होतं, जे महसूल खात्याने ते बांधलं होतं. आणि त्याचा उद्देश असा होता की बाबा खेडेगावातल्या मुलांची काहीतरी इथं व्यवस्था व्हावी. खरं तर ही मंडळी जवळची होती, रेटवडी किंवा याची, पण एक बाबा अभ्यासाला एक चांगलं जागा मिळावी म्हणून ते तिथं राहत होते. आणि कैलासरावांचं कौटुंबिक जी काही पार्श्वभूमी आहे ती चांगलीच आहे पहिल्यापासून. म्हणजे ही पाटील मंडळी आहे आणि या गावातील एक प्रतिष्ठित, यांचे वडील असतील, यांची चुलते असतील, या परिसरातील एक प्रतिष्ठित अशी माणसं होती. आणि तरी ही मंडळी सगळी अभ्यासाला हे होती. म्हणजे मला प्रकाश आणि कैलास ह्या दोघांचं आठवते की फार हुशार मंडळी होती आणि एक वेगवेगळे काहीतरी गुण त्यांच्यामध्ये होते. ह्या दोघा भावात तर नक्की होते. आणि हे तिन्ही 5ही भाऊ, हे 4ही भाऊ हे ते एकमेकाचे सख्खे चुलत भाऊ असल्यामुळे अत्यंत चांगल्या परिस्थितीने आम्ही ते सगळे इथं राहत होतो. आज मी यांच्या संस्थेमध्ये आलो आहे. खरं तर इंग्लिश मिडियमची सुरुवात करायच्या पूर्वी कैलासरावांनी स्वतःचे क्लासेस सुरू केले. कैलासराव मूळ BSc झाल्यानंतर मला वाटतं MSc केले, MSc B.Ed केलं आणि ते एक चांगली नोकरी करू शकले असते. ते करतही होते थोड्या दिवस, मला एक वेळेस कॉलेजला त्याला ते नोकरीही करत होते. परंतु एक तळमळ असते की आपल्या परिसरातील मुलांना इंग्लिशने आपण कमी पडतो किंवा इंटरव्ह्यूला जेव्हा जातात तेव्हा, आणि फार काही त्यावेळेला इंग्लिश मिडियमचं काही फार हे नव्हतं. परंतु अशा वेळेला आपल्या या तालुक्यामध्ये ह्या आपल्या सामान्य शेतकऱ्याची मुलं शिकली पाहिजेत, हा एक ध्यास घेऊन त्यांनी या संस्थेची स्थापना केली. खरं तर आपल्याला कुठली पार्श्वभूमी नसताना हे काही करणं हे काही इतकं सोपं नाही. जे कोण संस्था चालक असतील त्यांना हे माहिती आहे. राजकारणाने थोडंफार सोपं असतं, कारण राजकारणाकडं इकडून तिकडून काहीतरी गोष्टी उभ्या करणं म्हणजे सगळ्या बाजूनी सामाजिकदृष्ट्याही त्यांना ते सोपं जातं. CSR फंड ते आणू शकतात, स्वतःचे पैसे त्यांच्याकडे असतात आणि राहिल्या जे काही परवानगी असतात तर त्या थोड्या त्यांचं राजकीय वजन वापरून हे सगळ्या गोष्टी ते करू शकतात. परंतु कैलासरावांचं मला कौतुक यासाठी आहे की याच्यातली कुठलीच गोष्ट यांच्याजवळ नव्हती. आपले आईवडील जे काही होते ते शेती करत होते आणि फार तर गाव पातळीवरचं किंवा तालुका पातळीवरचं त्यांच्याकडे समजा राजकारण असेल, पण त्याच्यापुढे त्या लोकांनी फार काही त्या फंदात पडले नाही. म्हणजे हा काही नाद फार चांगला आहे असं काही नाही. परंतु नारायण पवारांचे ते नातेवाईक होते, स्वर्गीय आमच्या तालुक्याचे माजी आमदार. पण ही मंडळी तशी पाटील जरी असली तर अत्यंत जमीन व्हायची. म्हणजे मला जे आठवते, आम्ही साधारणतः 78, 79, 80 असे 3-4 वर्ष आम्ही त्यावेळेला होतो शाळेला. पण त्या काळात सुद्धा कैलासरावांचे वडील बुलेट घेऊन तिथे यायचे आणि पहिली बुलेट आम्ही आमच्या हॉस्टेलला आलेली पाहिली ती ह्या चौधरी पाटलांची. मग त्यानंतर मलाही तो बुलेटचा नाद लागल्यामुळे मी 84 साली बुलेट घेतली. पण जी काही पहिली गाडी मी यांची पाहिली, आणि त्यावेळेला यांची जेव्हा बुलेट होती त्यावेळेला तालुक्यामध्ये जेमतेम 4 बुलेट असतील मला वाटतं, कारण एक गोरे म्हणून चाकणला होते, त्यांच्याकडे एक होती, यांच्याकडे एक होती, नंतर शांताराम भटकरांकडे बोटी पाटलाकडे होती. म्हणजे ह्या 4 बुलेट मला आठवतात त्या तालुक्यामध्ये. म्हणजे ही माणसं सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा एक चांगल्या पेचातली होती म्हणजे परिस्थिती होती. आणि त्याच्या पुढे जाऊन कैलासरावांनी शिक्षण घेतल्यानंतर खूप चांगला धाडसी निर्णय होता त्यांचा, जसं पाहिलं तर. कारण एवढी मोठी संस्था उभी करणं हे काही सोपं नाही. आज 25,000 स्क्वेअर फुटावरती आणि अत्यंत निसर्गरम्य परिसरामध्ये हा सगळा त्यांचा हे सेटअप आहे. बाजूला फॉरेस्टची जागा आहे आणि ही जागा त्यांनी जेव्हा घेतली तर ती जागा त्यांनी त्यांना त्या बदल्यामध्ये, बघा यांची मानसिकता किती चांगली आहे की आपली चांगली जमीन एका शेतकऱ्याला दिली आणि त्या शेतकऱ्याची पड जमीन डोंगराच्या बाजूची खराब, म्हणजे आपण ज्याला पोट खराबा म्हणतो, अशी जमीन त्यांनी त्याला रिप्लेस दिली. आणि त्याही शेतकऱ्याला आनंद वाटला की यांची चांगली पिकाची जमीन ज्याच्यामध्ये बटाटे कांदे होतात अशा जमिनी ती त्यांना मिळाली. आणि यांनी साधी जमीन दिल्यामुळं आज काय झालं की याच्यावरती आपण विचार करू शकता की फॉरेस्टच्या बाजूची जमीन, मग तिथे सगळे खाचखळगे, ओढे आणि तिथून जाणारा एक छोटासा कॅनॉल, पूर्ण म्हणजे ते कोणी म्हणला ही विकत घ्यायची का तर कोणी घेणार नाही. परंतु कैलासरावांच्या दूरदृष्टी आणि एक
सामाजिक माणसामध्ये हे लागते, दानत लागते की त्या शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे आणि आपणही इथं काहीतरी धाडसाने करू. आज या जागेकडे पाहिलं तर आज मग अशी मी कैलासरावांचा एक छोटासा स्विमिंग पूल पाहिला. स्विमिंग पूल म्हणजे आमचा जो कॅनॉल जातो इरिगेशन डिपार्टमेंटचा, त्याला कुठेही डिस्टर्ब न करता त्याचा बरोबर कसा वापर केला कैलासरावला, म्हणजे कैलासराव आमच्यासारखे सिव्हिल इंजिनियर असतं तर मला वाटतं अजून काही केलं असतं, पण खूप छान वापर केला. आणि कुठेही म्हणजे त्यांच्या उद्या कॅनॉलला पाणी आलं तर ते पाणी कुठे डिस्टर्ब नाही, त्याला परत पाईप काढून त्यांनी ते पुढं पास ऑन केलेलं पाणी आहे. असा हा सगळा परिसर आहे. आणि मी या शाळेमध्ये खरं तर पहिल्यांदा एकदा येऊन गेलो होतो आणि त्यावेळेला कैलासरावांनी आम्हाला अभिमान वाटतो की अशी खूप कमी मुलं आहेत की आपल्या आईवडिलांची जाण ठेवतात. म्हणजे ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला त्यांची मला वाटतं वडिलांची काय होती 81 काय पुण्यस्मरण प्रथम पुण्यस्मरण होतं. नाही इथं आपल्या कॉलेजवर हा इथेच ना प्रथम पुण्यस्मरण होतं. नाही ते वडील होते. नाही चंद आपलं सहस्त्रचंद्र सोहळा होता. हा ते मी म्हटलं वडील मी पाहिलेच आहे. हा वडील तुम्ही नाही आणि असं- नंतर पुण्यस्मरण पण हा, केलं हा. होतं 2 प्रोग्राम. तर नाही मला पुण्यस्मरणाबद्दल पटते असं सर मला काहीच वाटणार नाही. याचं कारण असं आहे सहस्त्रचंद्र केला की होता. मी अंधश्रद्धा मानणारा अजिबात माणूस नाही. लोक जर म्हणत असतील की वरती माणूस जातो मग तो वरून पाहतो, हे काही घडत नसतं, कोणी सांगायला आलेलं आहे. मला आनंद याच्या गोष्टीचा वाटला. सगळ्या तालुक्यामध्ये मी वाटतं दुसरं तुमचे जे मित्र आपला कैलास हे प्रकाश चौधरी, प्रकाश ना आपला आमच्या सकाळला होता तो, कैलासच नाही कैलासनी पण तो प्रयोग केला होता. प्रयोग म्हणजे त्यांनी आई वडिलांचा असंच ग्रंथ तुला केली होती. मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि मला सहज वाटलं की कैलासरावने जर एवढं आई वडिलांच्या वडिलांना काट्यात बसवलं आणि एका बाजूला त्याचे ते ग्रंथ तुला केले, मी स्वतः 15,000 रुपये त्यावेळेला माझे खिशातून काढून त्यांना ते दिले. कारण मला तो उपक्रम चांगला वाटला. उपक्रम याचा अर्थ असा की आपले आईवडील जिवंत असताना आपल्या मुलं आपल्याबद्दल किती चांगलं वागतात हे त्याच्यातून दिसून येतं. म्हणजे कैलासरावने आईवडिलांचा इथं इतका सुंदर कार्यक्रम केला होता. मला खूप आनंद वाटला. म्हणजे दुर्दैवाने आता मला ती संधी मिळणार नाही, कारण माझे वडील मी सगळे हे डेव्हलप व्हायच्या अगोदरच थोडेसे गेले आणि असं वाटलं नव्हतं की वडील एवढ्या लवकर जातील. परंतु जी माणसं आपल्या हयात आहेत, आई असेल वडील असेल, तर यांना आपण निश्चितपणे कृतज्ञता त्यांची ते असताना व्यक्त केली पाहिजे. आपण दशक्रिया मोठी घातली आणि त्याच्यात फार 4-5 पदार्थ केले याला काही अर्थ नाही. कारण ते पदार्थ हे तुम्ही स्वतःसाठी केलेला शो येतो सगळा. म्हणजे तुम्ही असं दाखवताय की माझ्याकडे खूप पैसे आहेत किंवा मला फार एक आहे. पण कैलासरावने तो चांगला उपक्रम त्यावेळेला केला आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की ह्या आमच्या मित्रांनी आठवणीने का होईना मला तिथं बोलवलं. आज मी जे काही शाळेमध्ये आलेलो आहे, खरं तर आमचे एक मित्र जे कैलासांना आमच्या जवळ वर्गमित्र असलेले लक्ष्मण बुटे यांचा चिरंजीव यांच्याकडे काही दिवस लेक्चरशिप करत होता आणि त्याला आता कृषी खात्यामध्ये शासकीय जॉब त्याला मिळाला MPSCच्या थ्रू आणि त्याचा आज सत्कार होता. कैलासरावांना वाटलं की कुठेतरी फार मोठा कोणतरी पुढारी बोलवण्यापेक्षा आपल्या मित्राला त्यांनी बोलावं म्हणून त्यांनी मला बोलवले आणि मी त्या संस्थेत आलो. खूप आनंद वाटला. कैलासराव आपली प्रगती ही खूप छान आहे. म्हणजे तुमच्याकडे तुम्ही मला बोलावता म्हणून नाही सांगत, परंतु मी जेव्हा आपल्याला माझ्या कोणी मित्राशी जेव्हा चर्चा होती, कारण आपल्याकडे शून्यातनं विश्व निर्माण करणं हे याला म्हणतात की आपली कुठली पार्श्वभूमी नाही. तुमची काही पुढे 4-5 हायस्कूल नव्हती किंवा काय म्हणतात, त्याच्यातून तुम्ही हे जे काही उपक्रम खूप सुंदर केलेला आहे. या परिसरातील मुलांना याच्यामुळे इंग्लिश मिडियम सारखं चांगलं शिक्षण कमी पैशामध्ये मिळतं. आणि खरं तर त्यांनी आता मला माहिती आहे, कारण मी अनेक संस्थांमध्ये जातो, अनेक मोठ्या संस्थांमध्ये विलास लांडे साहेबांची असेल खूप मोठ्या संस्थांमध्ये, गडकरी साहेबांच्या मध्ये संस्थांमध्ये मी गेलेलो आहे. ही मंडळी जी आहे तर ते फार मोठ्या प्रमाणावरचा सेटअप करू शकतात आणि त्याला खूप गोष्टी ह्याला आहेत. कुठल्याही CSR फंड किंवा कुणाचाही आधार न घेता कैलासरावांनी साम्राज्य निर्माण केलं आहे आणि म्हणून मला निश्चितपणे आमच्या या मित्राचं खूप कौतुक आहे. मला वाटतं सर आपणही 2-3 मिनिटांमध्ये आपण याच्याबद्दल काय. मी MSc BEd केलं पुण्यात. आता BEd केल्यानंतर असं वाटलं तर कॉलेजला सर्व्हिस मिळावी, परंतु तसं काही झालं नाही. 1 वर्ष हुतात्मा राजगुरू महाविद्यालयामध्ये मला लिव्ह वॅकन्सीवरती संधी मिळाली, पण तो जॉब 1 वर्षातच गेला. मग आता काय करायचं. शेवटची इंटरव्ह्यू मी पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये दिली. रामकृष्ण मोरे होते तेव्हा. म्हटलं माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे, मी एकटाच आहे, आईवडील वयस्कर आहेत, मला जॉब कुठल्याही परिस्थितीत पाहिजे, मी प्रामाणिकपणे काम करेन. परंतु त्यावेळेला ते मला जॉब मिळाला नाही. मग मी काय केलं, तिथे सांगितलं आता ही माझी शेवटची प्रयत्न आहे, जर मला इथे जॉब नाही मिळाला तर मी परत ऍप्लिकेशन करणार नाही. बरोबर. मग मी खेड येथे अगदी 8 विद्यार्थ्यांमध्ये कोचिंग क्लासेस सुरू केल्या आणि 6 वर्षामध्ये हजारो विद्यार्थी झाले. मग त्या क्लासेसच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मी गोरगरीब विद्यार्थ्यांची फी पण घेत नव्हतो, शेतकऱ्यांना बऱ्यापैकी सूट देत होतो आणि जे काही पैसे मी मिळवले त्या माध्यमातून ते मी जपून ठेवले आणि म्हटलं गावी
आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मिळावं बरोबर. म्हणून एक शाळा काढावी. आणि म्हणून 2007-08 मी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर विद्या प्रतिष्ठान संस्था स्थापन करून इथे आमची वडिलोपार्जित जमीन दुसऱ्या शेतकऱ्यांना देऊन इथे बरोबर. एक्सचेंजमध्ये आम्ही हे ज्ञान मंदिर इथे उभं केलं. खडतर ऍक्च्युली प्रवास ह्या सर्व होता, कारण सुरुवातीला म्हणजे पैशाची टंचाई असल्यामुळे फक्त 2च क्लासरूम या ठिकाणी मी बांधले आणि दरवर्षी 2-2 क्लासरूम बांधत गेलो आणि इथे आता 25,000 स्क्वेअर फीट बांधकाम झालेलं आहे. पण निसर्गरम्य परिसर शाळा आहे. विद्यार्थ्यांना आनंद मिळावा, केवळ बुद्धिमत्ताच वाढली नाही पाहिजे तर त्यांचं शारीरिक सर्वांगीण सामाजिक विकास व्हावा यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. 18 वर्ष झाले, आतापर्यंत 8 बॅचेस एसएससीच्या पासआउट झाले, एकही विद्यार्थी फेल नाही. 100% रिझल्ट असणारी ही शाळा आहे. स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, याच्यामध्ये विद्यार्थी आपले टॉप असतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वात डिसिप्लिनरी स्कूल म्हणून बरोबर बऱ्याच शाळांमध्ये कम्पॅरेटिव्हली डिसिप्लिनरी स्कूल म्हणून आपल्या शाळेचा पालक आवर्जून उल्लेख करतात आणि इथे ऍडमिशनसाठी प्रयत्न करतात. इन्फ्रास्ट्रक्चर कमी असल्यामुळे आपण खूप विद्यार्थ्यांना ऍडमिशन देऊ शकत नाही, त्याच्यामुळे थोडंसं काही पालक नाराज होतात. परंतु आता भविष्य काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याचा विचार आहे आणि एकंदर इथल्या स्टाफ तुमचे विद्यार्थी एक अत्यंत डिसिप्लिनरी आहे आणि तुमच्यासारख्या मित्र आणि हितचिंतक आहेत पाठीमागे, म्हणून कुठेतरी धावण्याची आणि पळण्याची प्रेरणा येते आणि इथपर्यंतचा हा असा प्रवास झालेला आहे. भविष्य काळामध्ये आता 11वी-12वीसाठी प्रयत्न चालू आहे. चांगला आहे, खूप शुभेच्छा. कैलासरावांचं मी अजून एक रूप दुसरं वेगळं पाहिलं. खूप चांगले विचार त्यांचे असतात. फेसबुकला ते कधी कधी स्वतःच हे टाकतात, मी ते आवर्जून पाहतो आणि मला चांगली माणसं आवडतात. म्हणजे फार राजकीय कोणी मोठा असला तर त्या राजकारणात सुद्धा मी फार चोखंदळ आहे. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी स्वर्गीय गिरीश बापट आणि आताचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी हे 2 माणसं सोडली तर फार मी कोणाच्या मागेही गेलो नाही, कोणाला हातलाही जोडले नाहीत. तो माझा स्वभाव पण नाही. आणि ज्या दिवशी आता एक तर समजा माझे ज्यांना गुरुवर्य मानतो ते तर हयात नाहीत, माझे जे दुसरे गुरुवर्य जे काही त्यांना मानतो यांनी माझ्या आयुष्यामध्ये बदल केला असे नितीनजी गडकरी साहेब. आज इतका मोठा माणूस आहे परंतु 30 वर्षापासून माझे त्यांचे जे जिव्हाळ्याचे संबंध राहिले. आज माझी पुणे नाशिक महामार्गावर त्यांनी कोऑर्डिनेटर म्हणून जेव्हा नेमणूक केली तेव्हा मला असं वाटलं की मी फक्त शब्द टाकला आणि एका मिनिटामध्ये त्यांनी भारत सरकारच्या या कमिटीवर मला घेतलं. मला त्यात काय मिळतं याच्यामध्ये कैलासराव मला हे नाही, परंतु माझ्या भागातून जाणारा रस्ता आहे, माझ्या शेतकरी बांधवांना अडचण आली नाही पाहिजे याची मी काळजी घेतो. म्हणजे मला उलट असं कधी कधी वाटतं की हा बायपास माझ्या अगोदर तो मंजूर झाला त्याचं काम सुरू होतं, नाही तर मी कदाचित हा बायपास होऊन दिला नसता. याचं कारण तुम्हाला सांगतो. जरी तात्पुरत्या लोकांना शेतकऱ्यांना आपले थोडेफार पैसे मिळाले असेल द्राक्षवाडीचे, परंतु हा बायपास तिथून गेल्यामुळे आज आमचा बायपास हा त्या 2 पुलांमुळे म्हणजे पाबळचा ब्रिज आणि वाबगावचा ब्रिज याच्यामुळे त्याची हाईट वरती झाली आणि आपली जमिनी लोकांच्या खाली आल्या. त्याचा फार काही लोकांना फायदा झाला नाही. त्यामुळे मी जर कदाचित लवकर असतो तर हा पूल मी चांडोली फाट्याहून ते आपल्या जो काही आपला रेस्ट हाऊस आहे इथपर्यंत इलिव्हेटेड केला असता आणि सरकारचे पैसे वाचवले असते, लोकांचे नुकसान थांबवलं असतं. आणि त्याचं कारण असतं की माझ्या शब्दाला इथं फार किंमत असते, कारण हा जो चांडोलीच्या बाजूचा जो भुयारी मार्ग आहे तो वरून करायचा की खालून करायचा याच्यामध्ये बरीच चर्चा सुरू असताना मी आमच्या ते स्थानिक हॉटेलवाले सगळ्यांना किंवा नाना टाकळकर साहेब असतील या सगळ्यांना बोलून घेतलं. नाना म्हणलं तुम्ही आत्ता सांगा तुम्हाला खालून पाहिजे की वरून पाहिजे. ते म्हणले आम्हाला खालून पाहिजे, आमच्या व्यवसाय इथून कमी दिसतील. आणि मी एका मिनिटात सगळ्यांना सांगितलं अधिकाऱ्यांना तुम्ही याच्यावर निर्णय करता की मी गडकरी साहेबांकडे जाऊ. त्या बिचाऱ्यांनी कधी म्हणजे मलाही विरोध केला नाही. त्यांना माहित होतं गडकरी साहेब आल्यानंतर याच्याशी कसं वागतात कसं बोलतात, त्यामुळे त्यांनी तो तातडीने निर्णय घेतला. म्हणजे मला जिथं शक्य आहे आमच्या लोकांचा फायदा करून दिला तिथं आम्ही नक्की लक्ष घालतो. आज खेडचा बायपास असेल, खेडचा घाट असेल, पेठचा बायपास असेल, सगळ्या या बायपासची कामं माझ्याच अखत्याऱ्यामध्ये झाली. आणि आता एक चांगलं काम म्हणजे आम्ही नाशिक फाटा ते राजगुरुनगर एक 2-3 महिन्यामध्ये सुरू करणार आहे. 16 लेनचा रस्ता आम्ही सुरू करणार आहे. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की मलाही चांगल्या माणसांच्या जवळ गेल्यानंतर काही संधी मिळू शकते आणि आपली एक नावाची उंची त्याच्यामुळे निश्चितपणे वाढते. आपण चांगल्या माणसाबरोबर काम करतो हा एक आमच्यामध्ये आनंद आहे आणि आपल्यासारखे मित्रमंडळी खूप चांगलं काम करतात. मी पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. थँक्यू.